नमस्कार कृषी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube ॲग्रोमॅन चॅनलमध्ये. तर कृषी मित्रांनो, आपण आज बघणार आहे MDC 111 म्हणजे फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड सिस्टीम या प्रॅक्टिकल एक्झाममध्ये आपल्याला महत्त्वाचे क्वेश्चन कुठले विचारले जाऊ शकतात किंवा याच्यात कुठल्या प्रकारचे प्रॉब्लेम विचारले जाऊ शकतात आणि याचं स्पॉटिंग कसं असेल याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्याला क्वेश्चन नंबर फर्स्ट तर डिस्क्राईब द ऑब्जेक्टिव्ह ऑफ कॅरिंग आउट अ सर्वे ऑन फार्मिंग सिस्टीम अशा प्रकारे हा विचारला जाऊ शकतो. नंतर क्वेश्चन नंबर सेकंड आपल्याला डिफाईन लाईव्हहुड अँड एनलिस्ट वेरियस कंपोनंट्स ऑफ फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड मॉडेल्स हा पण विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये आपल्याला एनलिस्ट ॲग्रो क्लायमॅटिक झोन ऑफ इंडिया अँड डिस्क्राईब एनी वन झोन इन डिटेल अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. नंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला एनलिस्ट ॲग्रो क्लायमॅटिक झोन ऑफ महाराष्ट्र अँड एक्सप्लेन एनी वन झोन इन डिटेल अशा प्रकारे पण विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 5 मध्ये तर आपल्याला एनलिस्ट व्हेरियस लाईव्हस्टॉक बेस्ड मॉडेल्स अँड एक्सप्लेन एनी वन लाईव्हस्टॉक मॉडेल इन डिटेल असा विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 6 मध्ये आपल्याला एनलिस्ट एक्झाम्पल ऑफ प्रोसेसिंग बेस्ड मॉडेल्स अँड एक्सप्लेन प्रोसेसिंग ऑफ एनी वन डिटेल अशा प्रकारे विचारला जाऊ शकतो. आता क्वेश्चन नंबर 7 मध्ये आपल्याला डिस्क्राईब ॲग्री एंटरप्राइजेस इन इंडस्ट्री अँड सर्व्हिस सेक्टर विथ एक्झाम्पल असा विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 8 मध्ये आपल्याला डिस्क्राईब हाऊ टू कॅरी आउट कॉस्ट अँड प्रॉफिट अनालिसिस ऑफ फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड प्रोजेक्ट असा प्रकारे विचारला जाऊ शकतो. क्वेश्चन नंबर 9 मध्ये आपल्याला डिस्क्राईब फंक्शनल अस्पेक्ट्स इन ॲग्रिकल्चर रिलेटेड एंटरप्राइजेस. क्वेश्चन नंबर 10 मध्ये आपल्याला राईट अ शॉर्ट नोट ऑन केस स्टडी ऑफ एनी वन ॲग्री स्टार्टअप इन इंडिया अशा प्रकारे पण आपल्याला एक शॉर्ट नोट याच्यावर विचारला जाऊ शकते. तर हे झालं ब्रॉड क्वेश्चन विषय. तर आता आपण बघूया प्रॉब्लेम मध्ये. प्रॉब्लेम मध्ये तर आपल्याला फर्स्ट नेट प्रॉफिट, सेकंड टोटल रेव्हेन्यू, थर्ड टोटल कॉस्ट, 4 मध्ये आपल्याला ब्रेक इव्हन पॉईंट अशा प्रकारे हे प्रॉब्लेम्स विचारले जाऊ शकतात. स्पॉटिंग मध्ये आपल्याला आता हा जो कोर्स आहे तो न्यू आहे, त्यामुळे कॉलेज वाईज वेगवेगळे स्पॉटिंग पण याचे ठेवू शकतात. ते तुम्हाला लॅबला ठेवलं असेल ते तुम्ही चेक करून घ्यायचं, तेच तुम्ही स्पॉटिंग करायचंय. आणि जर तुम्हाला कॉलेजमध्ये टीचरने जर IMP क्वेश्चन्स वगैरे आणि प्रॉब्लेम्स हे करायला सांगितले असतील तर ते पण तुम्ही करायचे, तेच तुम्हाला विचारू शकतात. तर हे झालं MDC 111 म्हणजे फार्मिंग बेस्ड लाईव्हहुड सिस्टीमसाठी प्रॅक्टिकल एक्झामचं स्ट्रक्चर. तर अशा नवीन व्हिडिओसाठी आणि अपडेटसाठी आपल्या या YouTube ॲग्रोमॅन चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.